हॅलो, वर्षा टेलर यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण प्रिन्सेस ब्लाऊज शिवायला घेणार आहे. कटिंगचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केला होता. हा सुद्धा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. खूप साऱ्या टिप्स मी यामध्ये सांगितल्या आहेत. मी अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा फेविकॉलने चिपकून घेतला आहे. पाठीमागच्या गळ्याला कॅनव्हास आपल्याला अटॅच करायचा आहे. मॅचिंगचा धागा वापरा. एल्वेटचा कपडा असल्यामुळं दोन्ही बाजूला आपल्याला कपडा थोडा खेचून असा घ्यायचा आहे आणि मगच बाही शिवायला घ्यायची आहे. पुढील भाग पीस ज्याचे त्याला ॲडजस्ट करून घ्या ह्या पद्धतीनं. पुढील भाग असा नाही जोडायचा. हे बघा खाली वर होतो, तर इथून मी मार्किंग करून देते, इथून जोडायला घ्यायचं आहे आणि शिवण्याआधी असा पीस एकमेकाला जोडून बघायचा आहे. माझा पाव इंच जास्त आहे, पण तो शिवताना मला ॲडजस्ट होऊन जातो, मॅनेज होतो त्यामध्ये. हे बघा, हा पुढं मी सोडला एवढा. हा कपडा बिलकुल खेचायचा नाही, हळूहळू शिवायला घ्यायचा आहे. हे बघा, मी वरचा कपडा हळूहळू त्याच्यावर ठेवते आणि खालचा कपडा असा माझ्या हाताकडच्या साईडला सरकवते. हे बघा, ह्या गोष्टी लक्ष देऊन बघा आणि फॉलो करा. लास्टला मी हे बघा, दोन्ही माझे अटॅच होतात आहे, खाली वर होत नाही आहे, तर मी हे व्यवस्थित घट्ट पकडते आणि राहिलेला कपडा असा सरळ करत शिलाई मारून पूर्ण शिलाई कंप्लीट करते. तुमचा जर खाली येत असेल तर तुम्ही इथून अर्धा इंच कट करू शकता. जेवढा तुमचा येतो तेवढा तुम्ही कट करू शकता. आता आपल्याला बाजूला एक अजून शिलाई मारायची आहे, ओव्हरलॉक म्हणून. माझ्याकडे ओव्हरलॉक नाही आहे, तर मी शिलाई मारून घेतले. आता आपल्याला दाब शिलाई मारायची आहे. दाब शिलाई आपल्याला आपल्या हुकाय पट्टीकडच्या पीसवर नाही मारायची, दुसऱ्या पीसवर मारायची, जो आपला शिलाई मारून अटॅच होणार आहे त्या पीसावर. प्रिंटच्या दुसऱ्या पीसवर आपली शिलाई आली पाहिजे. हे बघा, ह्या साईडला सगळा कपडा आपला इकडच्या साईडला शिलाई आली पाहिजे. आता ट्रक्स जिथं कट मारलाय तिथंच आपण ट्रक्स घेणार आहे. आणि ट्रक्स किती घेणार आहे? पाव इंचाला एक लाईन जास्त आणि 3 इंचाचा ट्रक्स सांगितलाय, किंवा इथला गॅप तुम्ही 1 इंचाचा ठेवू शकता. हा बघा, आपला एक भाग प्रिन्सेस कंप्लीट झाला आहे, एक बाजू. हे बघा, पप पण खूप छान बनला आहे आपला, त्यामुळे हा ब्लाऊज फिटिंगला खूप सुंदर बसणार आहे, छातीला दाबला जाणार नाही. दुसरा पीस आपण कमरेकडच्या साईडून अटॅच करायला घेतोय. पहिला पीस आपण मुंड्याकडच्या बाजूने अटॅच करायला घेतला होता आणि हा पीस जोडताना तुम्हाला हळूहळू जोडायचा आहे, कारण प्रिन्सेस शेप तुम्ही जर हळूहळू अटॅच करत गेला तरच ह्याला चुन्या पडणार नाहीत. तुम्ही जर एकसाथ जास्त शिलाई मारायला गेला तर तुमचा हा शेप परफेक्ट येणार नाही. हा बघा, ह्या साईडनं सुद्धा माझा परफेक्ट येतोय. शिलाई तुम्हाला इकडं अशी बाहेर नाही काढायची. तुम्हाला शिलाई हे बघा इकडंच, जसं सुरुवातीला मी दाखवलं, लास्टला पण तुम्हाला सेम तीच गोष्ट करायची आहे. हे बघा, एवढी हे पुढं निघतो. आपला दुसरा सुद्धा पीस आपला शिवून तयार आहे. आता तुम्ही एक दाब शिलाई पण मारून घ्या याच्यावर. दाब शिलाई मारताना तुम्हाला दोन्ही कपडे बाजूला खेचून घ्यायचे आणि दाब शिलाई
मग मारायला घ्यायचे. चुनी नाही पाडायची दाब शिलाई मारताना. ट्रक्स आपला आपण आखताना म्हणजे मार्किंग केली होती त्यावरच मी ट्रक्स टाकून घेते. कटिंग करताना आपण जो ट्रक्स आखला होता त्याच्यावरच. हा बघा दुसरा पण पीस आपला रेडी आहे. आपण कमरेला 1 इंच रुंद पट्टी कमरेसाठी पुढील कमरेसाठी लावणार आहे. तुम्हासनी हवी तर तुम्ही इथं पट्टी जोडायच्या आधी तुम्हासनी हुक आयपट्टी ब्लाऊजची याला लावून बघायची आहे. कपडा मोठा असेल तर तो कट करायचा आहे. तर मी आपला कपडा मोठा आहे ह्या पीसचा, तर मी खालच्या बाजूनं तो एक्स्ट्रा कपडा कट करून काढणार आहे. मी दोन्ही पीस एकत्र घेतले आहेत. तंतोतंत जोडते आणि नंतरच कट करेल. तर आपला अर्धा इंच जास्त आहे तर तो मी अर्धा इंच असा क्रॉस कट केला आहे. हे बघा. आता बघा दोन्ही साईडला शिलाईसाठी राहून बाकी आपली परफेक्ट हुकाई पट्टी येणार आहे. इथं मी कमरेला पट्टी अटॅच करते. आपण जसं पाठीमागं कमरेला कसं कमरपट्टी लावतो सेम तुम्ही तशी पण घेऊ शकता किंवा मी दाखवते ह्या पद्धतीनं पण तुम्ही घेऊ शकता. तुमच्या आवडीवर आहे. जी पद्धत तुम्हासनी सोपी वाटते ती तुम्ही घेऊ शकता. हे बघा दुसऱ्या साईडला पण तुम्ही अशीच लावून घ्या. गळ्याला मी तिरक्या पट्ट्या अशा एकमेकाला जोडून घेतल्या आहेत आणि गळ्याला आपण तिरकी पट्टी लावून घेणार आहे. पंचकोनी सेप आहे पुढचा तर मी असा कोण चुनी पकडली आणि गळा कंप्लीट केला आहे. एक्स्ट्रा कपडा सगळा कट करून काढला आहे. एक कट पण टाकून घेतला आहे. आणि आता शोल्डर जोडताना जी आपण पट्टी जोडली तिथपर्यंत मी सरळ शिलाई मारली. तिथं मी सुई खाली अटकवली आहे आणि पाठीमागचा भाग त्याच्यावर परफेक्ट ठेवला आणि हे बघा आपलं फिनिशिंग सोबत शोल्डर जोडून तयार आहे. दुसरी बाजू सेम अशीच जोडून घ्यायची. एक्स्ट्रा वाढला असेल कपडा तर तुम्हाला कट करून काढायचा आहे. हो का. दुसरी पट्टी जोडताना ह्या गोष्टीची काळजी घ्या. हुकाय पट्टीला आपण दोन्ही बाजूने जॉईंट येणार आहे तर इथं एक मोठी एक छोटी पट्टी होणार नाही याची. आपण गळ्याला आपल्या ब्लाऊजवर पूर्ण टिकली वर्क आहे आणि गळ्याला हा ब्लाऊज टाईट बसणार आहे तर टिकली टोचायला नको म्हणून आपण पूर्ण गळ्याला अशी पायपिंग अटॅच करणार आहे. पायपिंग कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केला आहे. ह्याच व्हिडिओच्या खाली मी याची लिंक देईल तुम्हासनी किंवा माझ्या चॅनेलवर जाऊन पण तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आपली पायपिंग पूर्ण गळ्याला अटॅच झाली आहे. तुम्हासनी हवी असेल तर तुम्ही पायपिंगच्या बाजूने एक शिलाई पण मारू शकता. मी हात शिलाईसाठी पाठवणार आहे. मापाच्या ब्लाऊजला ज्या साईडला हुकाई पट्टी आहे तुम्ही त्याच ब्लाऊजला हुक पट्टी बनवणार आहात, दुसऱ्या बाजूला नाही. आणि प्रेस बटन पट्टी सुद्धा आपण बनवली आहे. हुक पट्टी आपली पूर्ण आतमध्ये जाणार आहे. आपली हुकाई पट्टी लावून रेडी आहे. आता आपण इथं आईपट्टी आपण इथं मशनीवरची आई नाही बनवणार आहे त्यामुळे मी सरळ समोरच पट्टी सरळ ठेवली आहे. अस्तर ब्लाऊजचा कपडा दोन्ही एकत्र घेऊन मी पट्टी बनवली आहे. ह्या गोष्टी तुम्ही सुद्धा फॉलो करा कारण की ब्लाऊज फिनिशिंगला सुंदर दिसेल. आणि इथं मी 2 शिलाई मारते कारण दोन्ही शिलाईच्या मध्येच आई बनली जाणार आहे. हे बघा दोन्ही पट्ट्या परफेक्ट आल्या आहेत. कमरेची पण पट्टी मी अटॅच करून घेतली आणि आपली कमरपट्टी 2.5 इंचाची रेडी पाहिजे होती तर माझी ह्याची बनली आहे. हात बाही जोडायच्या आधी तुम्हासनी दोन्ही मागील भाग पुढील भाग अटॅच करून बघायचा आहे.
कमी जास्त असेल तर तो कट करून घ्यायचा आहे आणि नंतरच बाही जोडायची आहे. हे बघा, अशी प्रेस बटन पट्टी पण अटॅच करायची आहे बाही जोडताना. दुसरी पण बाही सेम अशीच जोडून घ्या. आणि पहिला आपण सरळ शिलाई मारून घेतोय. एक्स्ट्रा धागे कट करून काढा आणि नंतर पूर्ण कपडा उलटा करून आता तुम्ही व्यवस्थित फिनिशिंग शिलाई देणार आहात. हे बघा, दुसऱ्या बाजूला पण सेम तीच गोष्ट फॉलो करा. कमर आपली 32 आहे, तर इथं फक्त माझा 2.5 इंच कपडा राहतोय. इथं 3 किंवा 3.5 इंच राहायला पाहिजे, 2.5च राहतोय. तर आपण कटिंग करायच्या वेळेस आखताना 1 इंच तिरकं वर गेलो होतो पुढील भाग, ते वर घेतल्यानंतर तुम्हाला तिथं परत एकदा मोजायचे 6.5 आहे का. आपलं तिथं कमी झालं आहे, त्याच्यामुळं आपली कमरेला माप फक्त अर्धा इंच आला आहे. बाकी मुंड्याला दंडाला बरोबर 1.5 इंच राहिलं आहे. तुम्ही शिवताना ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. हे बघा, सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि तुम्हाला फिटिंगची शिलाई पण मारून घ्यायची आहे. हे बघा, मी थोडी शिलाई मारल्यानंतर दंडाच्या इथं कपडा तंतोतंत करते आणि मग शिलाई कंप्लीट करते, तेव्हा ही माझी लाईन बरोबर येते. हे बघा, मी फिटिंग अनेकदा दाखवते. मी अर्धा इंच इथं दाबली. मुंडा आपला 8 इंच आहे, तर 8 इंचाला एक मार्किंग केलं आणि दंड 6.5. आणि मग ह्या ज्या मार्किंग केले त्याला सरळ लाईननं जोडून घेतलं. हे बघा, आपली फिटिंग झाल्यानंतरचा ब्लाऊज. आपला पूर्ण ब्लाऊज रेडी आहे शिवून. हा आपला लूक आहे ब्लाऊजचा. थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.